नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये काय खास आहे तर पार्ट ऑफ डबल पार्ट ऑफ स्पीच हा भाग 7 आहे. तर आपण अनुक्रमे त्याच्यामध्ये इन्फिनिटिव्ज पाहिलं, जरंड्स पाहिलं आणि आज आपण त्याच्यातलाच तिसरा भाग म्हणजे डबल पार्ट ऑफ स्पीच मधलं आपण पार्टिसिपल्स बद्दल आज जाणून घेणार आहोत. पार्टिसिपल्स PARTICIPLES पार्टिसिपल्स. आता पार्टिसिपल्स याला व्हर्बल ॲडजेक्टिव्ह म्हणजे क्रियापदाचे विशेषण असं म्हटलं जातं. क्रिया विशेषण वेगळं आणि क्रियापदाचे विशेषण वेगळं म्हणजे व्हर्बल ॲडजेक्टिव्ह वेगळं. मी क्रियाविशेषण म्हणत नाही आहे. क्रियाविशेषण वेगळं असतं आणि क्रिया. आता हे व्हर्बल ॲडजेक्टिव्ह म्हणजे क्रियापदाचे विशेषण असे सुद्धा याला म्हटलं जातं. आता हे क्रियापदापासून तयार होतात. व्हर्बल ॲडजेक्टिव्ह जे आहे ते क्रियापदापासून बनतात किंवा तयार केले बनतात आणि विशेषणाचं कार्य करतात. क्रियाच्या विशेषणाचं कार्य करतात. आता पार्टिसिपल्सचे एकूण 3 प्रकार पडतात. पार्टिसिपलचे एकूण किती प्रकार पडतात तर 3. त्यापैकी पहिला प्रकार प्रेझेंट पार्टिसिपल. नंबर दुसरा प्रकार जो आहे तो आहे पास्ट पार्टिसिपल आणि नंबर तिसरा परफेक्ट पार्टिसिपल. आता त्यापैकी आपण प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय व त्याचं काय कार्य असतं ते समजून घेणार आहोत. तर प्रेझेंट पार्टिसिपल जे आहे ते काय काम करतं तर ते प्रेझेंट पार्टिसिपल चे काम म्हणजे काम चालू असल्याचा निर्देश करतं किंवा दर्शवतं. तर प्रेझेंट पार्टिसिपल जे आहे एखादी घटना घडत आहे, चालू आहे, आता सध्या होत आहे, आहे यावरून जे दर्शवलं जातं त्याला म्हणायचं प्रेझेंट पार्टिसिपल. याचं एक्झाम्पल्स, याचं उदाहरण द्यायचं झालं तर हेअरिंग द नॉईज ही रॅन अवे. बघा दुसरं उदाहरण येतं बघा. I meet a boy carrying a basket. आता याला ओळखायचं कसं तर क्रियापदाच्या पहिल्या रूपास ING प्रत्यय लावून हे तयार होतं आणि त्याचा मराठी अर्थ त आहे असा होतो. आता आपण दुसरा पॉइंट पाहणार आहोत पास्ट पार्टिसिपल. आता ह्याद्वारे किंवा ह्याने काय होतं, हे काय कार्य करतं तर एखादं काम संपलेलं आहे. जे एखादं काम संपलं हे ज्यावरून कळतं किंवा ज्याद्वारे दर्शवलं जातं त्याला एखादं काम संपलं असं जिथे दाखवलं जातं तिथे असतं पास्ट पार्टिसिपल. उदाहरणार्थ एक्साइटेड विथ अँगर ही अब्युज्ड हिज सन. दुसरं वाक्य बघा. धिस इज अ ब्रोकन चेअर म्हणजे ती मोडलेली खुर्ची. तिसरं वाक्य बघा. डिस्यूड हिज फ्रेंड्स ही बिकेम सॉरी. आता याला ओळखायचं कसं तर याच्यामध्ये काय असतं की क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं जातं आणि क्रियापदाच्या शेवटी टी, डी, EN इत्यादी अक्षर येतात. जसं आपण पाहिलं डिस्यूड मध्ये डी शेवटी आलं म्हणजे वाक्य क्रमांक बघा. आपण काय पाहिलं की एक्साइटेड आता ED शेवटी आलं, बरोबर आहे. विथ अँगर ही अब्युज्ड हिज सन. दुसरं वाक्य बघितलं आपण धिस इज अ ब्रोकन चेअर म्हणजे EN आलं शेवटी.
डिसिव्ड हिज फ्रेंड्स ही बिकेम सॉरी. मला लक्षात आलं असेल. आता तिसरा प्रकार पाहणार आहोत. दुसरा प्रकार आपण पाहिला पास्ट पार्टिसिपल, पहिला प्रेझेंट पार्टिसिपल, आणि आता तिसरा प्रकार आपण पाहणार आहोत तो आहे परफेक्ट पार्टिसिपल. आता याने काय होतं, याने काय दर्शवलं जातं तर परफेक्ट पार्टिसिपलद्वारे किंवा परफेक्ट पार्टिसिपल आपल्याला हे दाखवतं किंवा दर्शवतं की एक कार्य समाप्त झालं आणि लगेचच त्याच्यानंतर दुसरा कार्य काय झालं, दुसऱ्या कामाला सुरुवात झालेली आहे. असं बघा, हॅव्हिंग फिनिश्ड हिज वर्क, म्हणजे त्याने त्याचं काम संपवलं. ही स्लिप्ड, म्हणजे त्याने त्याचं काम संपवून तो काय केला, झोपला. बघा, हॅव्हिंग फिनिश्ड हिज वर्क, हे झालं पहिलं, म्हणजे ते कॉमा देऊन दर्शवलेलं आहे. हॅव्हिंग फिनिश्ड हिज वर्क, हॅव्हिंग फिनिश्ड हिज वर्क ही स्लिप्ड, म्हणजे काम संपवून दुसरं कार्य काय झालं, त्याने काय केलं, मग ही स्लिप्ड, म्हणजे तो झोपला. दुसरं उदाहरण बघा, हॅविंग बीन फाइंड द बॉय बिकेम सॅड. हॅविंग बीन फाइंड द बॉय बिकेम सॅड. आता याचं ओळखायचं कसं, तर क्रियापदाच्या तिसऱ्या रूपापूर्वी हॅविंग किंवा हॅव बीन चा जर वापर झालेला असेल तर ते काय आहे, परफेक्ट पार्टिसिपल आहे. आता पुढचा जो पॉइंट आहे, पार्टिसिपलचा वापर किंवा पार्टिसिपलचा प्रयोग कशा प्रकारे होतो ते आपण आता समजून घेऊ. एक, पार्टिसिपलचा वापर हा उद्देश विभागामध्ये म्हणजे ॲट्रिब्युटिव्हली केला जातो. ATTRIBUTIVELY, ॲट्रिब्युटिव्हली म्हणजे उद्देश विभागाचा भाग म्हणून. ह्या प्रयोगामध्ये पार्टिसिपल अशा नामाच्या अगोदर येतो की ज्या नामाविषयी त्याला काहीतरी सांगायचं किंवा नामाबद्दल त्याला काही विशेष दर्शवायचं असेल, अशा वेळेला याचा वापर केला जातो. उदाहरणार्थ आता बघा, वाक्य बघा, बार्किंग डॉग्स सेल्डम बाईट. आता याच्यामध्ये नाम कोणतं आहे, तर याच्यामध्ये नाम आहे, कॉमन नाऊन आहे डॉग्स. डॉग्स हे कोणतं नाऊन आहे, कॉमन नाऊन आहे. आता हे बार्किंग काय आहे, तर त्याच्यापूर्वी त्याची विशेषता दर्शवत आहे की बार्किंग डॉग्स सेल्डम बाईट्स, म्हणजे भुंकणारी कुत्री किंवा कुत्रे कधी चावत नसतात. दुसरं उदाहरण बघा, द वाउंडेड सोल्जर डेड इन द हॉस्पिटल. वाउंडेड. आता ह्या वाक्यांमध्ये बार्किंग आणि बार्किंग डॉग्स याद्वारे डॉग्सबद्दल माहिती आलेली आणि वाउंडेडबद्दल कशाबद्दल आले, सैनिकाबद्दल, सोल्जरबद्दल आली. यांची विशेषता इथे दर्शवलेली आहे. दुसरा याचा वापर होतो प्रेडिकेटिव्हली. आता प्रेडिकेटिव्हली वापर कसा होतो, तर प्रेडिकेटिव्हली म्हणजे विधेय विभागाचा भाग म्हणून. पार्टिसिपलचा संबंध वाक्यामध्ये क्रियापदाशी, म्हणजे प्रेडिकेटिव्हली जेव्हा वापर केला जातो, म्हणजे विधेय विभागाचा भाग म्हणून जेव्हा ते वाक्यामध्ये वापरलं जातं, तर त्याचा संबंध क्रियापदाशी असतो आणि तो विधेय विभागाचा भाग असतो. उदाहरणार्थ, द बॉय सिम्स वरीड. मुलगा काळजीग्रस्त दिसत होता किंवा काळजीत होता. यू केप्ट
हिम अवेटिंग. पुढचं वाक्य बघा. ही बिकेम अलार्म्ड. वी फाउंड हर स्लीपिंग. अशा प्रकारच्या वाक्यामध्ये पार्टिसिपलचा वापर हा सब्जेक्टिव्ह कॉम्प्लिमेंट म्हणजे कर्तापूरक आणि ऑब्जेक्टिव्ह कॉम्प्लिमेंट म्हणजे कर्मपूरक यासारखा सुद्धा केला जातो. हे अशा वेळी सुद्धा केलं जातं की नाम किंवा सर्वनामाच्या नंतर हे नाम किंवा सर्वनामानंतर येतं आणि त्यांची विशेषता म्हणजे कॉम्प्लिमेंट हे नाम किंवा सर्वनामानंतर येतं आणि त्यांची विशेषता दर्शवतं. आता तिसरा जो मुद्दा आहे तो आहे ॲब्सोल्युटली. तर याचा जो वापर आहे पार्टिसिपल अशा नाम किंवा सर्वनामानंतर हे अशा नाम किंवा सर्वनामाची विशेषता दर्शवतात ज्याचा संबंध वाक्यामध्ये अन्य शब्दांशी नसतो. उदाहरणार्थ एक्झाम्पल बघा. इट बिंग फाईन हे वेगळं झालं. वी वेंट आउट. आता इट बिंग फाईन तर याचा वी वेंट आउट याच्याशी काही संबंध नाही. जसं गॉड विलिंग हे वेगळंच आहे. त्याच्यानंतर कॉमा आहे म्हणजे गॉड विलिंग कॉमा वी मस्ट पास. द सन हॅविंग अरायझन द सेट ऑफ. द टीचर बिंग absent द स्टुडंट्स डिड नॉट रीड. अशा प्रकारच्या वापरामध्ये नाम किंवा सर्वनाम चा जो केस असतो म्हणजे कारक अर्थ असतो तो नॉमिनेटिव्ह असतो. नॉमिनेटिव्ह ॲब्सोल्यूट असं याला लिहिलं जातं. याचं कारण असं आहे की याचं मुख्य वाक्यापासून हे वेगळं केलं जातं आणि ते वेगळे पण कशाने दर्शवलं जातं तर कॉमा देऊन ते वेगळं पण दर्शवलं जातं. मी माझ्या व्हिडिओद्वारे ही दिलेली माहिती आपल्याला नक्कीच समजली असेल. आशा करतो की आपल्याला ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरत असेल. कारण हे डीपमधले व्हिडिओज आहेत, ग्रामरचे व्हिडिओज आहेत. आपण सर्वांनी काळजीपूर्वक अभ्यासले तर आपल्याला नक्कीच चांगल्या प्रकारे यातलं कळू शकेल. अशाच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.